नमस्कार, मी सोनल सावंत. जिल्हा वार्ताच्या क्या बोलती पब्लिक या मालिकेत आपलं स्वागत. नगरसेवक कसा असावा थेट जाणून घेऊया जनतेकडून. केली आपली रोडची कामं केली, पाणी केला, मग तो माणसाला माणूस विसरतो त्याला तो चांगला होता, चांगला काम करतो, मग डबल त्याला नगरसेवक करावा. आमचा नगरसेवक होता इतका भारी, त्यांनी सगळी कामं चांगली केली, पण नंतरचा नगरसेवक चांगला नाही ना. आपल्या स्वच्छ वातावरण, पाणी, लाईट, रोड स्वच्छ असावेत आणि राजकारण स्वच्छ असलं पाहिजे. सगळ्यांना आनंद झाला पाहिजे की बाबा ह्या नगरसेवकने कामं चांगली केलेले आहे. ते अशा स्वरूपात सगळे कामं झालेले पाहिजे आणि डोळं झाकून त्यांना वोटिंग केलं पाहिजे. असं ते नगरसेवक या डोंबिवली शहराला मिळाला पाहिजे. सगळ्यांना सांभाळून घेणारा आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे नगरसेवक असावे. पेक्षा म्हणजे आता सगळं व्यवस्थित स्मार्ट सिटी तर ते करणारच आहे, तर ते चांगलंच आहे, ते करायलाच पाहिजे. त्यांनी नवीन पिढीला पण प्राधान्य द्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत. ते काय नवीन पिढीचे पण विचार त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. नगरसेवक मला असं वाटतं एज्युकेटेड असायला पाहिजे पहिलं तर, आणि त्याला सगळं गरीब परिस्थितीची सगळ्याची जाण असायला पाहिजे. त्यांनी जास्त करून डेव्हलपमेंटवर लक्ष दिलं पाहिजे आणि स्पेशली आपले जे लेडीज त्यांना पुढाकार दिला पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये, असं मला वाटतं. गेल्या 25 वर्षांपासून मी डोंबिवलीमध्ये लहानाचा वाढलो आहे, मोठा झालो आहे. सो याच्यामध्ये ज्या बेसिक अपेक्षा आहेत की ज्या रस्ते चांगले पाहिजेत किंवा फुटपाथ आहे की फुटपाथ चांगले पाहिजे. आज आपल्याकडे फुटपाथवरती अतिक्रमण झालेलं आहे, लोकांना चालायला जागा नाही आणि लोक रस्त्यांमधून चालत आहेत. त्याच्यामुळे गर्दी फार वाढते, वाहनांना येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. सो अशा या बेसिक गोष्टी आहेत किंवा पाणी पुरेसं, प्रत्येकाला पुरेसं पाणी हे पण बेसिक रिक्वायरमेंट आहे जी अजूनपर्यंत ॲड्रेस झालेली नाही आहेत. आणि त्याच्या या गोष्टींमुळे पोल्युशन हा पण एक समस्या आहे. सो अशा सगळ्या समस्या कुठला नगरसेवक पूर्ण करेल ही एक कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा ही बेसिक रिक्वायरमेंट आहे. आणि जो पण चांगला नगरसेवक आहे त्याने या गोष्टीचा विचार करून काम केलेलं जास्त चांगलं. आता राजकारण निवडणुका सुरू झालेल्या आहेत, तर आपला नगरसेवक कसा असावा आणि त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? आपल्या प्रभागातील नगरसेवक हा प्रथम तर सुशिक्षित असावा आणि मूळ म्हणजे त्याने राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करावं आणि ज्या बेसिक समस्या आहेत त्या सोडवण्याकडे त्याचा कल असावा. त्यासोबतच इतरही समस्या आहेत जसे की रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट्स, जागोजागी असलेले खड्डे आणि मूळ म्हणजे एकदा रस्ता झाल्याच्या नंतर पुन्हा जो खोदून त्या रस्त्याची म्हणजे दुरावस्था करतात ना, त्याच्याकडे त्यांनी प्राथमिकतेने त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि त्याचसोबत भरपूर प्रश्न आहेत आपल्या डोंबिवली शहरामध्ये. शैक्षणिक झालं आणि पुन्हा तसं एखादं खेळाचं मैदान यांची कमतरता आहे. त्या समस्या म्हणजे आता युवकांसाठी काही रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या. आपल्या कल्याण डोंबिवलीतील युवक हे मूळतः म्हणजे नवी मुंबई साईड किंवा मुंबई साईडला जातात कामानिमित्त, तर डोंबिवलीमध्ये असा एखादा IT हब निर्माण व्हावा किंवा रोजगाराच्या नवनवीन संधी त्यांनी उपलब्ध करून द्यावी हीच आपली नगरसेवकाकडून अपेक्षा आहे. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.